नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आज दुपारी 12 वाजता रॅपिड ॲक्शन तुकडीचे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते। हे पथसंचलन शहराला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। रॅपिड ॲक्शन फोर्स तुकडी नियंत्रण कक्षातून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पेरी चौक, मुशावरत चौक, सुलेमानी चौक, फतेह मैदान, नुरानी मस्जिद, भिकू चौक, अंजुमन चौक, नेहरू चौक, किल्ला पोलीस स्टेशन, महाराष्ट्र मसाला कॉर्नर, रामसेतू पूल, रामसेतू, राम मंदिर, दत्त मंदिर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूल, आंबेडकर पुतळा असा प्रवास करून पुन्हा नियंत्रण कक्षात दाखल झाली। या पथसंचलनामुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढली आहे। प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचेही आवाहन केले आहे। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्यासह रॅपिड ॲक्शन फोर्स व स्थानिक सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक कर्मचारी या पथसंचलनात सहभागी झाले होते।